ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात करेंगे अकोला की, जहां मूर्तिजापुर नगर परिषद के कर्मचारियों ने शुरू की हड़ताल और दिखाएंगे धुले में कैसे सत्यशोधक ग्रामीण श्रमिक सभा ने धुले तहसील कार्यालय तक निकाला मार्च। आगे चर्चा करेंगे नांदेड़ की, जहां धूमधाम से मनाई गई साहित्य रत्न लोक शाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी संघ की ओर से पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग को लेकर 29 अगस्त से अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया गया है। कोई वास्तविक निर्णय नहीं होने से कर्मचारियों में अत्यधिक असंतोष है। प्रशासन प्रमुख के साथ बैठक में बार बार चर्चा के बाद भी इस हड़ताल में महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग ने नगर पालिका कर्मचारी संघ की अनिश्चितकालीन हड़ताल को अपना संपूर्ण समर्थन दिया है। सर, आपलं जे आंदोलन कालपासून चालू आहे जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत आणि याबद्दल आपल्या कुटुंबाचा शासनाने विचार करावा, संघटनेच्या वतीने आपली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्र राज्य संवर्ग संघटनेतर्फे राज्यव्यापी जे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे त्यामध्ये मूर्तिजापूर नगर परिषद जिल्हा अकोलातर्फे सर्व संवर्ग अधिकारी आणि आमचे सर्व नगर परिषद कर्मचारी यांनी जाहीर पाठिंबा दर्शवून कामबंद आंदोलन कालपासून सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला आमच्या संघटनेतर्फे अशी विनंती करण्यात आली होती की आमचे सेवार्थसह जुनी पेन्शन आम्हाला लागू करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने इतर ज्या मागण्या आहेत याविषयी शासनाने आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावरती कार्यवाही करावी, एवढीच आमची माफक मागणी आहे। तरी या आंदोलनाच्या अनुषंगाने आणि आपण आपल्या या अनुषंगाने मी शासनाला विनंती करत आहे आपल्यातर्फे आपल्या माध्यमातून की आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून आम्हाला न्याय द्यावा, जेणेकरून आमचं भविष्य हे सेफ होईल। धन्यवाद सर। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। आदिवासी अधिकारों को समाप्त करने वाले वन विधेयक 2023 को तत्काल निरस्त करने वाले सहित विभिन्न मांगों को लेकर सत्यशोधक ग्रामीण मजदूर सभा ने धुले में एक विशाल मार्च निकाला। इस मार्च में बड़ी संख्या में महिलाएं भी शामिल हुई। ये मार्च धुले शहर के कामगार भवन से शुरू हुआ। यहां से संतोषी माता चौक होते हुए बस स्टैंड, बारापत्थर तहसील कार्यालय, जेल रोड, कमलाबाई चौक के पास आए। यहीं पर मार्च सभा में तब्दील हो गया। देव मनमाचे जिल्हाध्यक्ष आज आम्ही 29/8/2024 रोजी मोर्चा काढलेला आहे की ज्या आदिवासींचा वन हक्क कायदा झालेला आहे आणि आजपर्यंत सातबारा मिळालेला आहे, तो सातबारा मिळाला पाहिजे। दुष्काळ मागील 18-19 दुष्काळ आहे, ते दुष्काळाचे निधी मिळाला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जो रोजगार हमीचा कायदा झालेला आहे, रोजगार हमीचा कायद्यानुसार रोजगार मिळाला पाहिजे। त्याच पद्धतीने जे काही पेसा कायदा झालेला आहे पेसाचा लाभ मिळाला पाहिजे। प्रत्येक गावानुसार प्रत्येकाचे लाभ मिळाला पाहिजे। ऊस तोडणी मजुरांचे सर्वे होऊन त्यांची लेखी व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आणि त्याच पद्धतीने पीक पेरा अतिवृष्टी झालेले लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। 24 ठरल्याप्रमाणे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आपण बघतायत मोठ्या संख्येने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचा ज्या मागण्या ज्या आहेत, आदिवासी वन हक्क कायदा होऊन आज 16-17 वर्षे होऊन एकही आदिवासीला हक्काचा सातबारा दिलेला नाही। दुसरी मागणी अशी आहे, जो वन हक्क कायदा पेसा जो कायदा आहे त्या पेसा कायद्यामध्ये अनेक घुसखोरी झालेल्या आहेत, त्या कमी करून बऱ्याचशा जागा प्रलंबित आहेत त्या आदिवासींच्या भरल्या पाहिजे। आणि तहसीलदार साहेबांकडे जी मागणी आहे, या जीर्ण झालेले रेशन कार्ड मिळाले पाहिजे। वन हक्क कायद्यानुसार 2023मध्ये ज्या मोदी सरकारने आदिवासींना उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कायदा रद्द झालेला पाहिजे। आणि मणिपूरमध्ये जे घटनेत घडलेल्या आहे आदिवासींवर, त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याची सखोल चौकशी होऊन दोषींना फाशी दिलेली पाहिजे। अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि जिल्हास्तरीय समितीने जे फेटाळलेले दावे आहेत, वन हक्क दावे, त्या चुकीच्या पद्धतीने फेटाळले आहेत। कायद्याने 2016, 2018, 2010च्या कायद्यानुसार स्थळ पाणी झाली पाहिजे, GPS मोजणी झाली पाहिजे, तरच तो वन हक्काचा दावा
जिल्हास्तरीय समितीने नामंजूर झाला पाहिजे. अशा पद्धतीने कुठल्याही एकही आदिवासीचा जमिनीचा सातबारा मिळालेला नाही आणि GPS मोजणी झालेली नाही आणि पीक पेरा नोंद आजपर्यंत तलाट्यांमार्फत झालेले नाही. सर्व वन हक्कधारक प्रलंबित असत त्यांच्या. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। धुले तालुका के नेर क्षेत्र के ग्रामीणों ने सड़क जाम कर दी है और प्रशासन से लोंढाना परियोजना के दाहिने चैनल के माध्यम से अक्कलपाड़ा बांध से पानी छोड़ने की मांग की है। इससे पहले ग्रामीणों ने बार बार ये मांग प्रशासन को सौंपी थी, लेकिन बाद में ऐसा हुआ प्रशासन ने इसे नज़रअंदाज किया, जिसका विरोध आखिरकार ग्रामीणों ने सड़क जाम कर जताया। वहीं ये भी देखा गया कि सड़क जाम के कारण भीषण जाम लग गया और आवागमन की समस्या उत्पन्न हो गई, वाहनों की लंबी कतारें लग गई। मी अजय गुरुराव माळी, माजी नगर सदस्य व सरपंच अर्थात आज आम्ही नेर लोणकडी फाट्यावर रास्ता रोको याच्यासाठी केला. ते अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यामधून लोंढा लघु प्रकल्प भरण्यात यावा याच्यासाठी रास्ता रोको केला. आम्ही दिनांक 3/8 रोजी आदरणीय खासदार सुभाष भामरे साहेब यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही एक मीटिंग घेऊन पाणी सोडण्यासंबंधित निवेदन दिले होते. त्याच्यानंतर मी स्वतः सरपंच म्हणून 20 तारखेला निवेदन देऊन त्यांना एक अल्टिमेटम दिला होता. जर तुम्ही 28 तारखेपर्यंत जर लोंढा नाला लघु प्रकल्पामध्ये जर पाणी सोडणार नाही तर 29 तारखेला रास्ता रोको करणार. म्हणून आज आम्हाला रस्ता रोको करावा लागला. कारण या नेर परिसरातून नेर असो, लोगड असो, लोणकडी असो, आकलाड असो, मोराणे असो, या गावाच्या अनेक कैक एकर जमीन या शेतकऱ्यांची जमीन असून या लोंढा नाला धरणामुळे जर भरलं तर आमच्या शेतकरी बांधवांच्या विहिरी अतिशय चांगल्या पद्धतीत उन्हाळ्यात चालतील आणि उन्हाळ्यात चालल्यामुळे आमचा या परिसराचा, ढोरांचा, गुरांचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून म्हणून आज आम्हाला रस्ता रोको करावं लागलं. आज आम्हाला वट्टे साहेबांना आम्ही निवेदन दिलं ते आता आम्हाला चारी क्रमांक 11, 12, 13, 14 व महाल कानमाडा नदीमधून आम्हाला लोंढा नाला धरणामधून एवढे या लोंढा नाला धरणाला सोर्सेस आहे, परंतु त्यांचा एकच आहे की आम्हाला हरण्यामाळ धरण भरायचं आहे. म्हणून ते म्हणतात की आम्हाला 20-25 दिवस समजून घ्या. 20-25 दिवसात जर आमची नदीच जर आटली तर आमचं लोंढा नाला कोरडा राहील. म्हणून आम्हाला रस्ता रोको करावा लागला. तर आमचा लोंढा नाला जर भरला तर आमच्या या नेर परिसरातील सर्व शेतकरी सुजलाम सुफलाम होतील व त्यांच्या विहिरी चालतील असं मी समजतो. आज आपल्या नेर लोणकडी फाट्यावर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको करण्याचा गरज काय या हिशोबाने आम्ही अनेक वेळेस कार्यकारी अभियंता पाटबंधारे यांना त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली की मागच्या वर्षी दुष्काळाचं सावट होतं. दुष्काळामुळे जनावरांपासून शेतीपासून पाण्याचा मोठा टंचाई निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने आम्ही पाऊस पडल्यापासूनच आम्ही निवेदन देऊन सतर्क केलं होतं प्रशासनाला की मोठा पाऊस आल्यानंतर अक्कलपाडा धरण 65% भरल्यानंतर येणारा जो विसर्ग आहे पालघर नदीचा याच्यातून उजवा कालव्यात, डाव्या कालव्यात पाणी गोळा त्याच्यानंतर पाऱ्या धरण व लोंढा धरण भरून करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर 3दा निवेदन देऊन सुद्धा यांनी लोंढा धरणात कुठलंही पाणी सोडलं नाही. म्हणून आज पांझरा नदीमध्ये महापूर आला असताना पाणी वाया जात आहे आणि धरणाचं पूर्ण पाणी हे उजव्या कालव्याद्वारे नकाणे आणि हरण्यामार बनण्यासाठी घेऊन जात आहे. हे पुरे शहराला पाणी जाऊ नये अशी आमची कुठलीही मागणी नाही, परंतु हे धरण साठी नसून शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. याचं प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे आणि आज जर लोंढा धरणात पाणी सोडलं नाही तर हे आंदोलन तीव्र होऊन आम्ही पाटबंधारे विभागाचं ऑफिसमध्ये घेराव करणार आहे. आणि आज कार्यकारी अभियंता वट्टे साहेब आलेले आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीची निवेदनाची दखल घेत नाही, प्रशासन आमची दखल घेत नाही, म्हणून याचं पुढचं आंदोलन तीव्र होणार आहे आणि लोंढा धरण त्वरित करावं अशी आमची आग्रही मागणी आहे. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। पिछले कई सालों से काटलंबा गांव में साहित्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे की जयंती मनाई जाती है। उसी तरह ये साल भी अण्णा भाऊ साठे की जयंती बड़े ही धूमधाम से मनाई गई और लोहा कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति विक्रांत दादा शिंदे और जिला परिषद पूर्व सदस्य विजय पाटिल धोंगड़े के साथ कई मान्यवरों ने ध्वजारोहण करके
लोग शाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमा को और पुतले को हारमाला चढ़ाकर पूजन किया और अण्णाभाऊ साठे के जीवन चरित्र पर उपस्थित सभी को जानकारी दी और छोटे छात्रवर्ग ने लोग शाहीर अण्णाभाऊ साठे के जीवन पर आधारित गीत गाकर भाषण दिया। इस कार्यक्रम में मौजूद तेलूर गांव के सरपंच और काटलंबा गांव के सरपंच और राउतखेड़ा गांव के सरपंच और सतीश पाटिल पानपट्टे और उद्योजक संजय कांबले और बालाजी पानपट्टे, नरेंद्र चावरे और किशनराव चावरे और छोटू पहलवान सैयद और तुलसीराम चावरे और दत्ता पवार के साथ कई मान्यवर मौजूद थे। इस कार्यक्रम का आयोजन अण्णाभाऊ साठे जयंती मंडल और कांबले मंडल ने किया था। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। गंगाधर बोडेकर संवाद यात्रा पर जिंतूर तालुका के भूसी गांव आए थे। उस समय गांव के नागरिकों ने गांव में सड़क से जुड़ी समस्याओं के साथ साथ मराठा आरक्षण को लेकर उनकी भूमिका के बारे में पूछा। जब ये सवाल उठा तो भूसी की सभा में गंगाधर बाडेकर ने बयान दिया कि अगर महायुति सरकार मराठा समुदाय को आरक्षण नहीं देगी तो बीजेपी पार्टी को ही छोड़ दूंगा। साथ ही भूसी के नागरिकों ने गंगाधर बोडेकर के सामने सड़क से जुड़ी कई समस्याएं रखी। इस पर बोलते हुए उन्होंने कहा कि उनकी समस्याओं का तुरंत समाधान किया जाएगा और सड़कों की मरम्मत कराई जाएगी। यह आश्वासन भूसी के ग्रामीणों को दिया गया। महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।